नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. दिंडोरी लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी यांपैकी नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे सुहास कांदे. कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत नितीन पवार. तर चांदवड देवळा या मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार आहेत राहुल आहेर. येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ आमदार आहेत. तर निफाडमध्ये देखील अजित पवार गटाचे दिलीप बनकर हे आमदार आहेत. दिंडोरीत नरहरी झिरवाळ हे देखील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. एकूण अभ्यास केल्यास 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व असून 1 ठिकाणी शिंदे गटाचे तर 1 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. हीच परिस्थिती 2009 व 2014 होती व जवळपास हीच परिस्थिती 2019च्या लोकसभा निवडणुकीत होती. 2009 व 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून पूर्वीच्या मालेगाव बाह्य मतदारसंघाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी केली व ते निवडून आले. परंतु 2019मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांचे ऐनवेळी उमेदवारी रद्द करण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली. 2009च्या निवडणुकीमध्ये भाजपकडून हरिश्चंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवाळ तर CPIM पक्षाकडून जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी केली. त्यावेळी हरिश्चंद्र चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांचा 37,347 मतांनी पराभव केला. जवळपास 41.26% मतं घेऊन हरिश्चंद्र चव्हाण हे नंबर 1चे उमेदवार होते. तर 35.78 मत घेऊन नरहरी झिरवाळ यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. त्याऐवजी जीवा पांडू गावित यांनी स्वतः उमेदवारी केली होती. त्यांना 15.46 मते म्हणजेच जवळपास 1,05,352 मतं मिळाली होती. यानंतर 2014च्या निवडणूक हरिश्चंद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली. मोदींच्या लाटेचा फायदा घेत हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांना तब्बल 2,47,619 मतांनी पराभव केला. त्यावेळेस हरिश्चंद्र चव्हाण यांना एकूण मतदानाच्या 55.95% मते मिळाली तर भारती पवार यांना 30.42% मते मिळाली. यावेळेस मोदी लाटेचा फायदा म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांना जवळपास 15% मतांचा फायदा झाला तर भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण मतांमधून 6% मतांचा तोटा झालेला दिसतो. त्यावेळी देखील CPIM पक्षामार्फत हेमंत वाघेरे यांनी उमेदवारी केली. त्यांना जवळपास 72,599 मते मिळाली व ते 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळेस भाजपात आलेल्या भारती पवार यांनी विजय मिळवला. एकूण मतांच्या 49.88 मते घेऊन त्या क्रमांक 1च्या उमेदवार ठरल्या. त्यांना एकूण 5,67,470 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. त्यांना एकूण 3,68,691 मते मिळाली. एकूण मतांच्या आकडेवारीच्या 32.41% त्यांनी देखील मिळवले. यावेळी जीवा पांडू गावित यांनी CPIM पक्षामार्फत पुन्हा निवडणूक लढवली. त्यांनी पुन्हा 1,09,570 मते मिळवली. परंतु यावेळेस एकूण मतदानाच्या त्यांना फक्त 9.63% मते मिळाली. तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बापू बर्डे यांनी उमेदवारी केली. त्यांना देखील एकूण मतदानाच्या 5.17% मते मिळून 58,847 मते घेऊन ते 4थ्या स्थानी राहिले. एकंदरीत तब्बल 1,98,779 मतांनी धनराज महाले यांचा भारती पवार यांनी पराभव केला. याचा अर्थ असा होतो की एकूण मतदानाच्या जवळपास 50% मतदान हे भारतीय जनता पार्टीला मागील 3 निवडणुकांमध्ये मिळत आहे. तर बाकीच्या 50% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस, CPIM, वंचित बहुजन आघाडीला जात आहे. एकंदरीत विचार केला असता यावेळची लढाई मंत्री असलेल्या भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर बगरे अशी थेट होणार असली तरी वंचित बहुजन आघाडी व CPIMचे जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी केल्यास ही लढत पुन्हा एकतर्फी होऊन भारती पवार यांचा विजय सोपा वाटत आहे. परंतु या मतदारसंघामध्ये शेतकरी वर्गाची संख्या लक्षणीय आहे. त्यातल्या त्यात कांदा उत्पादकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येवला, निफाड, देवळा, चांदवड, कळवण, काही प्रमाणात दिंडोरी या तालुक्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहे. कांदा उत्पादकांनी भाजपच्या या सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराजी दाखवलेली आहे. त्याचाच फटका म्हणून मागील काही दिवसांमध्ये भारती पवार यांना जागोजागी विरोध होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकंदरीत एकूण मतदानाच्या 10% मतदान जर या सरकारवर नाराज राहिले
तर आहे त्या परिस्थितीमध्ये भास्कर बगरे यांना विजयाची वाट सुखकर होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झालेले आहे. अजित पवार गटाने संपूर्ण ताकद भाजपकडे वळवली आहे. त्याची भरपाई म्हणून भाजपपासून वेगळी झालेली शिवसेनेचे झालेले 2 भाग याचा किती इम्पॅक्ट होईल हे देखील बघणे महत्त्वाचे असणार आहे. एकतर्फी दिसणारी ही निवडणूक पुढील 20 दिवसांमध्ये कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाज बांधणे आज तरी शक्य नाही. परंतु जीवा पांडू गावित असो व CPIMचे कोणीही अन्य उमेदवार असो, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असो, यांनी उमेदवारी केल्यास कोणाचाही विजय अथवा पराभव अवलंबून नाही. 10 ते 15% शेतकऱ्यांनी किंवा नोकरदारांनी मते जर फिरवली तर भास्कर बगरे यांना विजय संपादित करता येऊ शकतो. परंतु नरेंद्र मोदी, अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मोठमोठ्या सभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार असून याचा किती प्रभाव पडणार व त्या प्रभावाला अनुसरून किती मतदान भाजपच्या बाजूने जाणार हे देखील बघणे क्रमपात्र ठरणार आहे. एकंदरीत आज महाविकास आघाडीस सोपा दिसणारा विजय नक्कीच सोपा नसणार आहे. वरवर आज शेतकरी नाराज असेल तरी त्या नाराजीचा इम्पॅक्ट मतदानापर्यंत कसा जाईल याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावयास हवा. एक मात्र नक्की, ही निवडणूक मागील 3ही निवडणुकीपेक्षा भाजपला अवघड जाणार हे नक्की. तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांना सोपा दिसत असलेला विजय मिळेलच असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. संपादकीय येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.